जालना जिल्ह्यात 2 दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालं। कपाशी जमिनीवर आडवी झाली असून पहिल्याच वेचणीचा कापूस काळवडल्याचं पाहायला मिळते। नुकसानीमुळे शेतकरी आता मेटाकुटीला आला। जाफराबाद, जालना, भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि या नुकसानीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। गेल्या 2 दिवसापासून जालन्यामध्ये अवकाळी पाऊस पडतो आहे आणि या अवकाळी पावसामुळे कपाशी, मका या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। मी आता जाफराबाद तालुक्यातील जानेपळ शिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कपाशी अक्षरशः जमिनीवर पडलेली आहे आणि पांढरं सोनं जे आहे, ज्याला आपण कापूस म्हणतो, ते पांढरं सोनं आता पावसामुळे पूर्णपणे काळवंडलेलं आहे। या ठिकाणी आपण जर बोंड्या पाहिल्या तर पहिला वेचणीला आलेला हा कापूस आहे आणि त्याच्या हा जो कापूस आहे हा पूर्णपणे भिजून याच्या बिया जे आहे ते आपल्याला दिसतो आहे आणि हा कापूस वेचल्यानंतर पूर्णपणे पिवळा होणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या कापसाच्या वेचणीची जी पहिली वेचणी आहे त्याची अक्षरशः माती झालेली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे। आणि ह्या कपाशीचे हे बघा, हे हाल, हे कपाशीचं हे कापूस, हे ढवळं पांढरं सोनं म्हणते याला, हे डायरेक्ट उगवून येऊ राहिलं सर। शेतकरी इथला परेशान आहे की शेतकऱ्याकडं सरकारनं सुद्धा लक्ष देणं सोडून दिलं। शेतकरी जो आहे तो आता मेटाकुटीस आलेला आहे, कारण झालेलं नुकसान जे आहे ते मोठं आहे आणि त्यामुळं अगोदरच्याच नुकसानीचे अजूनही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि त्यामुळे त्या मदतीबरोबरच या नुकसानीचे सुद्धा पंचनामे करण्यात यावे अशी या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। नितेश महाजन, झी मीडिया, जालना।